बाकी सगळ्या व्यवस्थेच्या बद्दलचा जो लोकांचा राग होता तो सगळ्या रागाचा भडका एकदम उडाला. म्हणजे बलात्कारी लोकांना दर 2 महिन्यानंतर पेरोल मिळतो हे राम रहीमच्या बाबतीमध्ये दिसतं आहे. सरकारमध्ये ज्याचा तू आता उल्लेख केलास की धर्मेंद्र प्रधान गेल्यानंतर आलेला दुसरा माणूस कोण आहे. मुंबईत काही ठिकाणी संघवाल्यांची पोस्टर्स पाहिली, भाजपवाल्यांची, राष्ट्र प्रथम या नावाने. खरं तर त्यांचं ते पोस्टरचं टॅगलाईन बदलून राष्ट्र खतम असं त्यांनी करण्याची गरज आहे. कुणाल कामरा तिथं गेला आणि त्याने अत्यंत योग्य विधान केलं आहे की सीता के पति का नाम लेके नीता के पति का काम कर. ह्याच्यात गैर काय आहे मला तू सांग. सीता के पति का नाम हे घेता येतच आणि तिथलं पण दान ह्यांनी चोरलंय. त्या चोरलेल्या दानाच्या बद्दल काही फक्त म्हातारी माणसं बोलतायत असं नाही. त्यामुळे नाईलाजाने आपल्या पंतप्रधानांना पण खूप मेकअप करून मध्यरात्री येऊन फ्रेंड्स असं म्हणावं लागलेलं आहे. म्हणजे त्याच्यावरही मुलांनी मीम टेम्पलेट बनवली आहे. हे सहज वेळीच थांबवता आलं असतं. दिल्लीमध्ये सरकार नावाची गोष्ट असती तर. दिल्लीत सरकार नाही, दिल्लीत 2च माणसांचं सरकार आहे. बाकीचे सगळे जे आहेत ना ते असे त्या मध्ययुगीन चीनमध्ये कसे सैनिकांचे पुतळे आहेत ना तसे मंत्र्यांचे पुतळे आहेत आपल्याकडे. त्यांना काही स्वतःचं अस्तित्व नाही. ते दोघं ठरवणार. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सध्या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं किंवा ह्या संपूर्ण राजकारणाच्या चर्चेमध्ये सगळ्यात केंद्रस्थानी जर कोणता मुद्दा असेल तो म्हणजे विद्यार्थी आंदोलन. गेल्या 30-35 दिवसांपासून जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं, त्यातल्या त्यात कॉक्रोच जनता पार्टी या नव्यानं जन्माला आलेल्या चळवळीने एक आंदोलन उभं केलं. सोनम वांगचुक सारखे पर्यावरणवादी वैज्ञानिक जे आहेत ते त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. सरकारने ज्या पद्धतीने ते आंदोलन हाताळलं हा एक विषय त्यातला आहे. परंतु म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की हे विद्यार्थी फार फार तर 2-4 दिवस तिथे बसतील. कदाचित सरकारलाही तसंच वाटलं असेल आणि त्याच्यानंतर मग ते आपापल्या घरी जातील. परंतु 30-35 दिवस विद्यार्थी त्या दिल्लीच्या जंतर मंतरवर ठाण मांडून होते. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होती. आणखीन काही रिफॉर्म्सच्या मागण्या त्यांच्या होत्या. परंतु त्यातली जी सगळ्यात महत्वाची मागणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची होती ती मागणी पूर्ण झाली. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. त्याच्या जागी जोशी नावाचे जे मंत्री आहेत, संघाचे ते कार्यकर्ते आहेत, स्वयंसेवक आहेत, त्यांनाही शिक्षण खात्याची जबाबदारी दिलेली आहे. आता त्यांच्या माध्यमातून काय रिफॉर्म्स होत आहेत हे त्या काळात समजेल. परंतु ह्या विद्यार्थी आंदोलनाच्या नंतर किंवा ह्या पार्श्वभूमीवर आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर दीपक पवार यांच्याशी. डॉक्टर दीपक पवार यांची काही वेगळी ओळख सांगण्याची गरज नाहीये, परंतु एक माझी जबाबदारी म्हणून मी तुमची ओळख सांगण्याचा प्रयत्न करतो. पवार सर मुंबई विद्यापीठामध्ये राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यासोबतच मराठी अभ्यास केंद्र नावाचं जी एक मराठीची एक चळवळ किंवा मराठी कारण महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करण्याची एक चळवळ जी सुरू आहे ती सरांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे. सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात अगोदर तुमचं जे स्टेटमेंट होतं, मला जर चुकत नसेल तर म्हणजे चुकत असेल तर मला करेक्ट करा. नाशिकमध्ये एक कार्यक्रम झाला होता, शिवद्रोही कोण आणि शिवप्रेमी कोण. या कार्यक्रमामध्ये तुम्ही सुरुवातीलाच असं म्हटलं होतं आणि त्यावेळी ह्या कॉक्रोच जनता पार्टी किंवा दिल्लीच्या आंदोलनाची जस्ट सुरुवात झाली होती. त्यावेळी तुम्ही असं म्हटलं होतं की जेनझींचं हे जे आंदोलन आहे हे वायफायची रेंज जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच राहील. एकदा वायफायची रेंज गेली की हे संपेल. परंतु 30-35 दिवस ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी तिथे आंदोलन केलं, ज्या परिस्थितीचा सामना करत ते आंदोलन केलं, त्यावरती आता तुमची काय प्रतिक्रिया? मी नाशिकमधल्या दाभोळकर व्याख्यानमालेमध्ये केलेलं हे विधान आहे आणि मला वाटतं ते 1.5-2 महिन्याच्या पूर्वीचं. आणि तरुण मुलं म्हणजे माझ्या घरातल्या मुलीपासून या जनरेशनमध्ये मी ज्यांना शिकवतो त्या मुलांच्यापर्यंत जी मुलं मी पाहिली, ज्यांचा मी अनुभव घेतला, त्यातनं मला असं लक्षात आलं होतं की ही मुलं एवढी टेक्नॉलॉजी ॲडिक्टेड आहेत आणि त्यांचा सगळा जो ॲक्टिव्हिजम आहे तो ऑनलाईन ॲक्टिव्हिजम आहे. त्यांचा ॲक्टिव्हिजम व्हर्च्युअल ॲक्टिव्हिजम आहे आणि त्यामुळे जिथं वायफाय आहे तिथंही मुलं असतील. म्हणजे मी रेल्वे स्टेशनला सुद्धा मुलांना असं जथ्याने गोळा होऊन सुपरफास्ट वायफायच्या खाली ते सगळं करताना पाहिलेलं आहे. त्यामुळे ते विधान मी तिथं केलं होतं. पण आत्ता जे काही आंदोलन दिल्लीमध्ये मी पाहिलं आणि ज्याच्यामध्ये अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धतीनं मुलांनी आंदोलनं केली. म्हणजे पोलिसांनी मारहाण केल्यानंतर पोलिसांना पुष्पगुच्छ दिले, वॉटर कॅननवर रेन डान्स केले, बॅरिकेड्स घेऊन लोक नाचत निघून गाडी खेळत निघून गेले. तर मला असं वाटतं की कदाचित माझ्यासारख्या माणसाला आपलं विधान दुरुस्त करण्याची ही संधी आहे. त्यामुळे वायफायची रेंज आहे
किंवा नाही तोपर्यंत ही मुलं आंदोलन करतायतच किंवा त्यांनी केलंच. पण त्याच्या पलीकडे कदाचित यांच्यातला एक असा ॲक्टिव्हिजम आहे जो माझ्या जनरेशनमधल्या माणसांना त्या टप्प्याला दिसला नव्हता. कदाचित तो नव्यानं बघण्याची ही वेळ आहे. दुसरा मुद्दा असा की म्हणजे ज्या ऑनलाईनचा म्हणजे मीम्सचा तुम्ही उल्लेख करत आहात त्याकडे तुम्ही बोट दाखवता, तर हे मीम्स कल्चर ज्यापासून आलं तेव्हापासून मलाही असं वाटलं की तरुणांचा जो राग आहे तो ते मीम्सच्या माध्यमातून काढतायत, फक्त ते ऑनलाईन दिसतंय. म्हणजे एखादा गंभीर मुद्दा आहे त्याच्यावरती पण मीम्स बनवतात आणि ते हसण्यावारी तो मुद्दा निघून जातोय. पण ज्या पद्धतीने हे पोस्टर्स आले, बॅनर्स आले, प्लायकार्ड्स वापरले गेले, त्यातून एक जी वेगळी भाषा त्यांनी देण्याचा प्रयत्न केला, त्यावरती काय म्हणणं आहे? म्हणजे हे असंच ह्या आता म्हणजे ह्या आंदोलनांचं नवीन स्वरूप जे आहे ते आता बघायला मिळतंय आपल्याला इथे. आंदोलनांचं नवीन स्वरूप बघण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. फक्त हे असंच राहील का मला माहिती नाही. पण म्हणजे उदाहरणार्थ प्लॅकार्डवर चाय बेचो देश नाही असं म्हणणारी मुलं होती, किंवा गाण्यांमध्ये सुद्धा बलात्कारी कहा मिलेगा बीजेपी के दफ्तर में अशा प्रकारची गाणी मुलांनी तयार केली, किंवा आय एम नॉट स्पॉन्सर्ड बाय एनीबडी, आय हेट दिस गव्हर्नमेंट फॉर फ्री असं लिहिणारी मुलं होती. आणि हे एका अर्थाने अत्यंत बजेट फ्रेंडली असं कॅम्पेन आहे. म्हणजे घरी मीम बनवायचं असेल किंवा आणखी काहीतरी व्हर्च्युअल एखादं तयार करायचं असेल, आपण जे गेल्या 10-20-25 वर्षांमध्ये पाहिलं की कुणाचा प्रचार करणं हे सुद्धा अत्यंत महागडी गोष्ट होऊन बसलेली होती. आणि प्रचार करण्यासाठी एक तैनाती फौज निर्माण करावी लागत होती. कुणीतरी पैसे द्यायचे, कुणीतरी बॅनर बनवायचे आणि मग कुणीतरी ते बॅनर घेऊन 500-1000 रुपये घेऊन दिवसभरासाठी फिरायचं. असं काहीही न करता लोक स्वयंस्फूर्तीनं येऊन मग रांगोळ्या काढणं असेल, गाणी म्हणणं असेल किंवा तिथं काही नकला करणं असेल, हे जे आहे हे या प्रकारचं विकेंद्रित कॅम्पेन या मुलांनी केलं. दिल्लीमध्ये केलं, भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये केलं, मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा. म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी तर आपल्या राजकीय पक्षांना रस्त्यावर उतरायला ह्या मुलांनी भाग पाडलं. म्हणजे एरवी खरं उलटं व्हायला पाहिजे, राजकीय पक्षांनी तरुण मुलांना रस्त्यावर येण्यासाठी भाग पाडायला पाहिजे, पण तसं घडलं नाही. आणि मला असं वाटतं की आता एक प्रकारची जागरूकता त्यांच्यात निर्माण झाली आहे. बरेच लोक असं म्हणले दिल्लीच्या आंदोलनाबद्दल की ह्याच्यात काही नीटला बसलेली मुलं होती का किंवा नीट बाधित मुलं होती का. तर त्यांच्या हे लक्षात येत नाही की नीट परीक्षा हे फक्त त्या रागाचं झाकण उघडण्याचं एक साधन होतं. बाकी सगळ्या व्यवस्थेच्या बद्दलचा जो लोकांचा राग होता तो सगळ्या रागाचा भडका एकदम उडाला. म्हणजे बलात्कारी लोकांना दर 2 महिन्यानंतर पेरोल मिळतो हे राम रहीमच्या बाबतीमध्ये दिसतं आहे. सरकारमध्ये ज्याचा तू आता उल्लेख केलास की धर्मेंद्र प्रधान गेल्यानंतर आलेला दुसरा माणूस कोण आहे तर प्रल्हाद जोशी, ज्याने बिल्किस बानोच्या बलात्काऱ्यांना तुरुंगातनं बाहेर पडल्यावर जेव्हा सत्कार झाला तेव्हा त्यावेळेला तो असं म्हणला की नाही पण त्यांनी कायद्याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. तर अशा प्रकारचा माणूस म्हणजे नगाला नग, एक संघ स्वयंसेवक गेला आणि दुसरा संघ स्वयंसेवक आला, अशा प्रकारचा माणूस जेव्हा येतो त्यावेळेला त्या माणसाच्या बद्दल संसदेमध्ये प्रियांका गांधी काय म्हणतात ते महत्त्वाचं आहेच. पण संसदेच्या बाहेर जेव्हा मुलं असं म्हणतात की हा नगाला नग तुम्ही दिलेला आहे, तेव्हा त्या प्रकारचा पॉलिटिकल कॉन्शियसनेस झिरपतो आहे हे पण दिसतं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना जे वाटत होतं की ही जी नवी मुलं आहेत या नव्या मुलांच्यामध्ये आझादीच्या घोषणा देणारी मुलं आहेत किंवा ह्या नव्या मुलांच्यामध्ये धर्माच्या बद्दल बोलणारी मुलं आहेत. म्हणजे आता मी काल मुंबईत काही ठिकाणी संघवाल्यांची पोस्टर्स पाहिली, भाजपवाल्यांची, राष्ट्र प्रथम या नावाने. खरं तर त्यांचं ते पोस्टरचं टॅगलाईन बदलून राष्ट्र खतम असं त्यांनी करण्याची गरज आहे. त्याच्या एका बाजूला त्यांनी लिहिलं आहे की मी जेनझी बरोबर आहे पण मी सैनिकांबरोबर पण आहे, मी जेनझी बरोबर आहे पण मी पंतप्रधानच्या बरोबर आहे, मी जेनझी बरोबर आहे मी देवा धर्माच्या सोबत पण आहे. म्हणजे मी जेनझी आहे पण मी सैनिकांना शिव्या देत नाही, मी जेनझी आहे पण मी पंतप्रधानांबद्दल आदर बाळगतो, मी जेनझी आहे पण मी देवाधर्माला शिव्या देत नाही. हे संघ ज्या पद्धतीने ऑपरेट करतो त्या बुद्धिभेदाच्या कॅम्पेनचाच भाग आहे. म्हणजे तिथं ज्या मुलांनी अगदी फैजचं जी नज्म तिथं लोकांनी म्हटली आणि त्याच्यामध्ये अल्लाचा उल्लेख आहे. आता हे पाकिस्तानात झालेल्या संघर्षाचं गाणं आहे, तर पाकिस्तानात झालेल्या संघर्षामध्ये त्यांनी अल्लाचा उल्लेख करणं ह्याच्यात काहीच गैर नाही आहे. आता ती जी नज्म आहे ती लोकांना सीमा पार करून इथल्या तरुण मुलांना जर इतक्या वर्षानंतर महत्त्वाची वाटते, कारण 86 सालच्या आंदोलनातली ती ओळ आहे, ती 40 वर्षानंतर जिया उल हकच्या काळामधली ती जर 40 वर्षानंतर भारतामध्ये महत्त्वाची वाटत असेल तर जिया उल हकच्या काळापेक्षा आपली परिस्थिती जास्त बाद झाली आहे
असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे तो अर्थ शोधण्यापेक्षा तिथे अल्लाचं नाव का घेतलं अशा प्रकारची टीका लोकांनी केली. कुणाल कामरा तिथं गेला आणि त्याने अत्यंत योग्य विधान केलंय की सीता के पती का नाम लेके नीता के पती का काम कर. ह्याच्यात गैर काय आहे मला तू सांग. सीता के पती का नाम हे घेता येतच आणि तिथलं पण दान ह्यांनी चोरलंय. त्या चोरलेल्या दानाच्या बद्दल काही फक्त म्हातारी माणसं बोलतायत असं नाही, तरुण माणसं पण बोलतायत आणि फक्त निधर्मी माणसं बोलतायत असं नाही, धार्मिक माणसं पण बोलतायत. कारण यांनी जर राम मंदिरातले पैसे चोरलेले असतील तर हे देशात चोरायचं काहीच ठेवणार नाही. त्यामुळे सर्व प्रकारचं मिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन जे आहे ते ह्या व्हॉट्सॲप जनरेशननं निर्माण केलं. यांच्या दुर्दैवाने आणि आपल्या सुदैवाने व्हॉट्सॲपच्या कॅम्पेनला इंस्टाग्रामच्या कॅम्पेननं उत्तर दिल्यामुळे यांची पंचायत झाली आहे. त्यामुळे नाईलाजाने आपल्या पंतप्रधानांना पण खूप मेकअप करून मध्यरात्री येऊन फ्रेंड्स असं म्हणावं लागलेलं आहे. म्हणजे त्याच्यावरही मुलांनी मीम टेम्पलेट बनवली आहेत, त्याच्यावरही मुलांनी व्हिडिओज केलेत की फ्रेंड रिक्वेस्ट आम्ही तुमच्या रिजेक्टेड आहे आणि तुमचा अँगल बरोबर नाहीये, तुम्ही थोडा तुमचा कॅमेरा तुम्ही लांब ठेवला पाहिजे, तुम्ही एवढा पॉज घेता कामा नये. म्हणजे देशाच्या पंतप्रधानाने किती खाली उतरावं आणि कोणत्या लेवलला जाऊन स्वतःची नाचक्की करून घ्यावी आणि त्यासाठी इंस्टाग्राम हे वयाच्या 20च्या आसपास असलेल्या मुलांचं माध्यम निवडावं. म्हणजे जे कोणी पंतप्रधानांना सल्ला देत आहेत, म्हणजे देतच नसावेत असं मला वाटतं, पण देत असतील तर त्यांना ही माध्यमं कशी ऑपरेट करतात हे माहीतच नाही आहे. म्हणजे त्या एका मुलीला ह्यांनी माफी मागायला लावली, तिला रडवलं, तिला काही मुलींना त्यांनी तुमचा रेट काय आहे अशा प्रकारे विचारायला सांगितलं. पण असं विचारायला सांगितल्यावर नॉर्मली आधीच्या पिढ्यांमधल्या मुली घाबरत होत्या. या पिढ्यांमधल्या मुलींनी त्याचे स्क्रीनशॉट बनवले. काही टीका करणाऱ्या तरुण मुला मुलींचे यांनी तुमचे शारीरिक तुमचं मेजरमेंट काय आहे याच्या प्रकारचे विधानं केली, त्याचे स्क्रीनशॉट काढून त्या मुलींनी सगळीकडे फिरवले. म्हणजे ज्या गोष्टींनी तुम्ही तरुण मुला मुलींना दाबू शकत होतात ते होणं आता या पिढीच्या बाबतीत बंद झालंय. आणि त्यामुळे त्याचं अंतिम पर्यवसान काय झालंय तर एक क्युरेटेड आणि क्राफ्टेड असा जेनझी आणि जेन अल्फा संवाद भागवतांनी केला. म्हणजे सरकार जे जे म्हणालं ते सगळं भागवतांनी उलटवून लावलेलं आहे. ते असं म्हणाले की ही राष्ट्रप्रेमी पिढी आहे. मला जर भागवत चा जो संवाद झाला त्याच्यावर आपण पुढे बोलूया. मला भाषेच्या संदर्भामध्ये बोलायचं आहे की जनजींनी जी भाषा वापरली, मग शिवीगाळ असेल किंवा ज्या ज्या पद्धतीचे त्यांचे मीम्स होते किंवा त्यांनी जी भाषा वापरली त्यावरून त्यांना टार्गेट केलं गेलंय. अशा पद्धतीची भाषा वापरणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटतंय आणि म्हणजे ही नवीन भाषाच आहे का, आता असंच चालेल का इथून पुढे? असं आहे की ही भाषा नवीन आहे, याच्यापेक्षा सुद्धा गेल्या 12 वर्षात वापरलेली भाषा किती संस्कारी होती हे पण पाहायला पाहिजे. म्हणजे ही भाषा कशाचं उत्तर आहे तर तुम्ही 50 करोड की गर्लफ्रेंड असं म्हणलात, काँग्रेसची विधवा असं म्हणालात, जर्सी गाय असं म्हणालात. हे फक्त सोनिया गांधींच्या बद्दल आणि शशी थरूरच्या बायकोबद्दल केलेली विधान आहे. याच्या व्यतिरिक्त ती मुग्धा कर्णिकांनी आय एम अ ट्रोल नावाचं जे पुस्तक अनुवादित केले त्याच्यामध्ये चतुर्वेदी कोणी स्वाती चतुर्वेदी भाजपच्या ट्रोल मंडळींनी ज्या ज्या पद्धतीने समोरच्या लोकांना ठरवून अगदी नेटवर्क करून लोकांना बदनाम केलेलं आहे, त्याच्यामध्ये चारित्र्याचे उल्लेख करणं, तुमच्या घरातल्या बायकांवर रेप करू असं म्हणणं, हे जे सगळं आहे हे सगळं तुम्ही सोशल मीडियावर करता म्हणून ते मान्य आहे का लोकांना? पंतप्रधान ज्यांना फॉलो करतात अशा माणसांनी समाज माध्यमावर लोकांच्याबद्दल काय काय लिहिलंय हे जर बघितलं ना तरी सुद्धा जेनझीने वापरलेली भाषा अत्यंत क्षम्य आणि सौम्य आहे हे लक्षात येईल. संसदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा एक सदस्य एका मुस्लिम सदस्याच्या बद्दल तुम्ही कठमुल्ले आहात असं म्हणालेलं आहे, तुम्ही देशद्रोही आहात असं म्हणालेलं आहे. यातलं काहीही रेकॉर्डवरनं काढलं गेलेलं नाही. अगदी आता निशिकांत दुबे सारखा माणूस म्हणजे राहुल गांधींनी केलेली योग्य वाक्य आपले मान्यवर बिर्ला काढून टाकतात आणि नेहरू अय्याश होते हे वाक्य 3-3दा तो माणूस म्हणतो तर रेकॉर्डवर राहतं. म्हणजे देशाच्या 17 वर्ष राज्य केलेल्या पंतप्रधानाच्या बद्दल एका मानसिक विकृत माणसाने केलेलं विधान तुम्ही रेकॉर्डमध्ये का ठेवता? कारण तुम्हाला माहिती आहे की अशा प्रकारचं रेकॉर्ड ठेवणं हे पुढच्या पिढ्यांच्या दृष्टीनं चुकीचा इतिहास निर्माण करायला सोयीचं पडतं. मग ही भाषा एकीकडे आहे आणि तरुण मुलांनी दिलेल्या ज्या शिव्या आहेत त्या दुसरीकडे आहेत. म्हणजे
आता ह्या बाबतीमध्ये तुझ्या पिढीनं, तुझ्या आधीच्या माझ्या पिढीनं आपण शिव्या दिलेल्या नाही आहेत का? आपण खाजगीमध्ये शिव्या देतो. आता ह्याच्या बाबतीतला एक युक्तिवाद काय आहे की सगळ्या शिव्या स्त्रियांवरून आहेत. आता हे मला मान्य आहे. तर मग आता आपण पुरुषांवरच्या शिव्या शोधल्या पाहिजेत म्हणजे निर्माण केल्या पाहिजेत, दिल्या पाहिजेत. आतापर्यंत शिव्या देण्याची सगळी जबाबदारी किंवा शिव्या देण्याचे सगळे अधिकार पुरुषांकडे होते. त्यामुळे पुरुष शिव्या देत होते. बायका देत जरी असल्या शिव्या, गावामध्ये बायका शिव्या देत नव्हत्या असं नाही, चाळींमध्ये बायका शिव्या देत नव्हत्या असं नाही, पण ती भांडणं नळावर व्हायची, ती भांडणं बांधावर व्हायची. आता काय झालंय की स्त्रिया आणि पुरुष हे दोन्हीही एकाच प्लॅटफॉर्मवर येऊन लेवल प्लेइंग फील्ड खेळून शिव्या देत आहेत. म्हणजे 56 इंच का बंदर बाल नरेंदर असं ती मुलगी म्हणते. आता तुम्हाला खटकणारच ना ते. त्या खटकण्यामध्ये तुम्हाला बंदर म्हणल्याचा राग आहे. तुम्ही बाल नरेंदर नावाची जी फ्रॉड कथा पसरवलेली आहे की मगरीला धरलं आणि अमुक केलं, ते तुम्ही पाठ्यपुस्तकात टाकलं. तुम्हाला काय वाटलं नंतर कोणी ते वाचणार नाही? ते लोकांनी वाचलं, त्याची मस्करी केली आणि त्या मुलीनं अत्यंत नजाकतीनं लहान मूल हलवल्याची जी काही म्हणजे जोजवल्याची जी काही अभिनय केला, तो अभिनय पोचला. नाही तर तुम्हाला तो व्हिडिओ का काढून टाकावासा वाटतो? म्हणजे आयडियली कोणत्याही समाजामध्ये शिव्या न देता समाज राहतो का? समाज नाहीच राहत ना. ग्रंथालीनं एक पुस्तक काढलंय मराठीतील शिव्या आणि म्हणींचं पुस्तक आहे. ते मला त्या लेखकाचं नाव नाही आठवत. शिव्या आणि असभ्य म्हणी. तर ते पुस्तक आहे आणि 25-30 वर्षापूर्वी काढलेलं पुस्तक आहे. आणि कोणीही म्हणजे ग्रंथालीसारख्या प्रथितयश संस्थेनं ते पुस्तक काढून, त्या काळामध्ये आत्ताच्या सारखे संस्कृती रक्षक नसल्यामुळं कुणीही हे पुस्तक काढून बंद करा, गांगल केतकरांना आतमध्ये टाका असं म्हटलेलं नाहीये. आता असतं तर ते केलं असतं लोकांनी. त्यामुळे ही जी भाषा आहे त्या भाषेमध्ये शिव्या दिलेला भाग किती आहे आणि सौम्यपणे केलेल्या मागण्या किती आहेत? सौम्यपणे केलेल्या मागण्या दिपके आणि त्याच्याबरोबरच्या लोकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदा, इतर काही मंडळींनी केलेली चांगली आवाहनं, यातलं मीडियाने किती दाखवलं? तुम्ही जिथं शिव्या आहेत ते तुमच्या एकूण प्राईम टाईमच्या 99% वेळा दाखवलं, तर तुम्ही त्याच प्रकारचं हॅमरिंग करताय की फक्त शिव्याच आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जी चर्चा झाली म्हणजे तिथे नेहा बोरासारखी मुलगी बोलते, आईशी घोष सारखी मुलगी बोलते, या सगळ्या इतरही पक्षांचे लोक तिथं जाऊन बोलले. तुम्ही टीआरपीच्या शोधामध्ये आहात. टीआरपी तुम्हाला शिव्यांमध्ये दिसतोय कारण तुम्हाला तुमच्या मालकाला खुश करायचं आहे की आम्ही यांना एकदम पूर्णतः नेस्तनाबूत केलं, यांना व्हिलनाइज केलं. ते करण्यासाठी म्हणजे ऍक्च्युअली आपली माध्यमं शिव्यांच्या शोधात आहेत. पोरं शिव्या देत नाहीत का? शिव्या देतात. सर्व जनरेशन मधली मुलं शिव्या देतात. ही मुलं कदाचित अधिक मिश्र शिव्या देत आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी मिक्स शिव्या देत आहेत आणि त्यांच्या शिव्या ह्या शब्द आणि अभिनय मिश्रित शिव्या आहेत. त्यामुळे या प्रकारच्या शिव्या कशा हँडल करायच्या? खरं ह्या शिव्या फक्त पंतप्रधानांना पडण्याचं कारण नाही. खरं ह्या शिव्या लष्कर-ए नोएडाला पण पडल्या पाहिजेत. त्या लष्कर-ए नोएडाचे जे प्रतिनिधी रस्त्यावर फिरत होते त्यांची जी नाचक्की पोरांनी केली ना, ती खरी चित्रा त्रिपाठी आणि त्या गँगची करायला पाहिजे. पण यांना ते दिसतंय की आज ना उद्या ते आपलं होणार आहे. मग त्याच्या आधीच या मुलांना निस्तनाबूत करायचं म्हणून हे चालणार नाही, हे संस्काराला धरून नाही. मग या म्हटलं काय गेलं, अशा घरात तुमच्या मुली तुम्ही द्याल का? अशा घरातली मुलगी सून करून घ्याल का? असा मुलगा तुमचा जावई करून घ्याल का? प्रश्न असा आहे की इतकी बोगस मानसिकता असणाऱ्या घरात कुठली पोरगी लग्न करेल? कुठला मुलगा असल्या घरातल्या मुलीशी लग्न करेल? त्यामुळे आता तुम्ही हा विचारच करू नका की ह्यांना तुम्ही सून आणि जावई करून घेणार आहात का. कदाचित ते लग्नच करणार नाहीत. लग्न करायचं झालं तर त्यांचं ठरवतील. त्यामुळे शिव्या दिल्या म्हणून आम्हाला जावई नको, शिव्या दिल्या म्हणून आम्हाला सून नको, ही टिपिकल अत्यंत अश्मयुगीन मानसिकता आहे. त्यामुळे अश्मयुगीन म्हातारे अंकल आणि आंट्या ज्या आहेत ना, ज्यांनी त्या एक बाई होत्या बघ, त्या उमा कामत नावाच्या बाई आहे, त्यांचा तू व्हिडिओ बघितला असशील. त्या बाईंनी सावित्रीच्या लेकी असं कसं वागतात असं म्हणून या मुलींना शिवीगाळ केली. त्याच्यानंतर लोकांनी त्यांचे स्क्रीनशॉट टाकले, ते पण तू बघ. आता ते सांगणं सुद्धा कठीण आहे. त्या बाईंनी सर्व प्रकारच्या लैंगिक इंद्रियांवरचा उल्लेख करणारी पोस्ट टाकली. ह्या आजीसाठीच्या आहेत. म्हणजे तुम्हाला फेसबुकवरची कॉमेंट करताना हा चाभरटपणा थांबवत नाहीये तुमच्याकडनं. मग अन्यायाबद्दल बोलताना मुलांच्या तोंडून शिव्या गेल्या तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?
मुलं काही शिव्या देऊन झाल्यानंतर धर्मेंद्र प्रधानचा गळा धरायला जात नाहीत ना. मुलं सामूहिक आविष्कार म्हणून शिव्या देतात. आता लोक काय म्हणतील, हा तुम्ही प्राध्यापक आहात, मुलांनी तुम्हाला शिव्या दिलं तर काय होईल? तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला शिव्या दिलं तर काय होईल? मुलांनी आपल्याला शिव्या द्याव्यात, इतकं आपला थर्ड क्लास कारभार असेल तर आपल्याला शिव्या देतीलच ना. आणखी काही काळांनी जर प्राध्यापक लोकांनी वर्गामध्ये शिकवलं नाही, समाजात जे घडतंय त्याच्याबद्दल प्राध्यापक लोकांनी तोंड उघडली नाहीत, प्राध्यापक लोक पाठीचा कणा नसल्यासारखे वागले, तर वर्गाच्या बाहेर प्लॅकार्ड घेऊन मुलं ह्याच शिव्या प्राध्यापकांना पण देतील. मंत्र्यांना का देत आहेत? कारण 5 वर्षाची टर्म आहे ना त्यांची. अधिकाऱ्यांना का देत आहेत? कारण त्यांची बदली होऊ शकते. प्राध्यापकांना काय वाटतंय, 60 होईपर्यंत आम्हाला कोणी हात लावत नाही, असं नाहीये. आता काय होतंय, आता मी वर्गात शिकवतो ना, तेव्हा मुलं बघतात की मी त्यांना सांगितलं की घटनेचा अमुक अमुक कलम आहे, तर मुलं लगेच गुगलवर बघतात. आता एका टप्प्याला मला असं वाटायचं की अरे यांचा माझ्यावर काही विश्वास नाही की काय. प्रश्न असा आहे, माझ्यावर विश्वास आहे, गुगलवर जास्त विश्वास आहे. तर मला आता गुगल हा माझा प्रतिस्पर्धी आहे असं म्हणून बोललं पाहिजे ना. आणि त्यामुळे मला सांगताना आउटडेटेड नाही सांगून चालणार. त्यामुळे ह्या ज्या शिव्या आहेत ना, या शिव्या आत्ता ज्यांना पडल्यात ते लोक सुपात आहेत, बाकीचं जात्यात आहेत. त्यांचं वागणं जर नीट झालं नाही तर त्यांनाही पडणार. आता ही पोरं मोठी होतील की नाही, ही पोरं मोठी होतील, यांची स्वतःची आयुष्य वाढतील, तेव्हा त्यांना त्यांच्या पुढच्या पिढ्यांना असं नाही सांगून चालणार की तुम्ही संस्कारी व्हा. तेव्हा त्यांना स्वतःला सांगावं लागेल की आपण अकाउंटेबल राहिलं पाहिजे. कारण आपण वयाच्या 20-25 मध्ये सरकार पाडायला घेतलं होतं. तर आपण जर सरकार पाडायला घेतलं होतं तर पुढच्या पिढ्यांमधल्या माणसांशी आपण अशा दुटप्पीपणानं नाही वागू शकणार. त्यामुळे अकाउंटेबिलिटी ही दुतर्फी गोष्ट आहे. आता ही मुलं 20-25ची शिव्या देतात, तिशीनंतर थोडी माइल्ड होतील ना, तिशीनंतर सौम्य होतील, त्यांचा फॉर्मॅट बदलेल, एस्टॅब्लिश होतील काही प्रमाणामध्ये. पण एवढा लोकांना मुंग्या चावलेल्या आहेत की या शिव्यांच्यामुळे आपली 5000 वर्ष जुनी संस्कृती नष्ट होईल. एवढी जर तुमची संस्कृती कमकुवत असेल ना, तर ती नष्टच झालेली बरी आहे. 4-2 दिवस पोरांनी शिव्या दिल्या म्हणून तुम्हाला त्रास होतो. 12 वर्ष तुम्ही एखाद्या सिस्टीममध्ये कोट्यवधी रुपयांचा घपला करता. तुम्ही असं म्हणता की उडणाऱ्या बसेस आम्ही आणणार आहोत आणि चालणाऱ्या बसेस उडायला लागतात, अशी परिस्थिती तुमच्या रस्त्यांवरची आहे. इतकी भयानक परिस्थिती असेल तर लोक तुम्हाला शिव्या देत आहेत, याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजे. त्यांनी तुम्हाला ताणून जोड्याने मारलं पाहिजे. तेवढं बाकी आहे. पण ज्या पद्धतीने सरकारने परिस्थिती हाताळली, म्हणजे एकतर डायलॉग केला नाही, भागवतांनी पण ते म्हटलं की हे काही आंदोलन म्हणजे संवाद आहे असं त्यांचं म्हणणं होतं. हे सरकारने ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली, डायलॉग केला नाही आणि नंतर सोनम वांगचुक यांना उचलून नेलं, लाठीचार्ज वगैरे झाला, काय कसं बघता याकडे, की करायला पाहिजे होतं हे वेळीच थांबवता आलं असतं? हे सहज वेळीच थांबवता आलं असतं. दिल्लीमध्ये सरकार नावाची गोष्ट असती तर. दिल्लीत सरकार नाही, दिल्लीत 2च माणसांचं सरकार आहे. बाकीचे सगळे जे आहेत ना, ते असे त्या मध्ययुगीन चीनमध्ये कसे सैनिकांचे पुतळे आहेत ना, तसे मंत्र्यांचे पुतळे आहेत आपल्याकडं. त्यांना काही स्वतःचं अस्तित्व नाही. ते दोघं ठरवणार. उठायचं, उठ म्हणलं की उठ, बस म्हणलं की दिसतात. आणि जोपर्यंत काही चुकीचं काम होत नाही एखाद्या खात्याकडून, तोपर्यंत लोकांना कळत नाही की ते खात्याचा मंत्री कोण आहे. आणि असं आहे की त्या खात्याचं चुकीचं किंवा बरोबरचं काम पण तो मंत्री नाहीच करत आहे, ते सुद्धा हेच करतायत. त्यामुळे ह्या दोघांनी ठरवलं असतं तर कदाचित धर्मेंद्र प्रधान पहिल्याच दिवशी तिथं गेला असता. पण यांना बेसिकली असं वाटलं होतं, म्हणजे सीजेपीचं आंदोलन बीजेपीचंच आहे असं म्हणणारा आपल्याकडे महाराष्ट्रात एक वर्ग आहे. सीजेपीचं आंदोलन बीजेपीचं किंवा संघाचं किंवा आपचं असलं तरी सुद्धा त्याच्याकडं सहानुभूतीनं पाहावं, कारण ते स्वतंत्रपणे इव्हॉल्व्ह झालंय असं म्हणणारा एक वर्ग आहे. आणि सीजेपीचं आंदोलन हा तरुणांचा आविष्कार आहे असं मानणारा एक आपला वर्ग आहे. म्हणजे मराठी लोकांच्या अत्यंत सखोल वाद परंपरेनुसार सीजेपीवाले स्वतःबद्दल जेवढा वाद घालणार नाहीत, तेवढा आपल्या लोकांनी सीजेपीच्या बद्दल वाद घातलाय. सरकारला पण बहुतेक असं वाटत होतं की हे फार तगणार नाही आणि आपण मॅनेज करू शकू. जेव्हा मॅनेज करू शकणार नाही असं त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांचं जे हुकमी हत्यार आहे ते म्हणजे दिल्ली पोलीस. तर दिल्ली पोलिसांना काल परवा दिल्ली हायकोर्टाच्या एका न्यायाधीशाने म्हटलंय, कशाला जंतर मंतरवर आंदोलन करू देता, साफ करा सगळं जंतर, सगळं बंद करू. आता हा माणूस न्यायाधीश आहे. हा माणूस खरा एखाद्या गँगमध्ये असायला पाहिजे, पण तो न्यायाधीश आहे. तो असं म्हणतो की हा सरकारचा कॉल आहे. म्हणजे उद्या अशाच आणखी एखाद्या न्यायाधीशाला सांगून जंतर मंतर हे पीस झोन आहे,
शांतता झोन आहे म्हणून एकदा जाहीर केलं की लोकांना आंदोलनं यमुनेच्या पलीकडेच करावी लागतील. आता हे जेव्हा या पोरांनी आंदोलनं केली त्यावेळेला सरकारला असं वाटलेलं दिसतं की मारलं समजा पोलिसांनी, तर पोलिसांनी काय काय पद्धतीनं मारलंय. काठ्यांनी मारलं, काठ्यांना खिळे लावलेले होते त्या पद्धतीनं मारलं. म्हणजे एक विशिष्ट प्रकारची विकृती असल्याशिवाय पोलीस हे करू शकणार नाहीत. म्हणजे मुळामध्ये लाठीचार्ज करताना सुद्धा लाठ्या हवेत फिरवणं आणि मारल्यासारखं करणं, लोक निघून जातात, लोक घाबरतात लाठ, सर्वसामान्य माणूस. असं न करता मरेस्तोवर लाठ्या लोकांना मारणं, कमरेच्या वर मारणं. आणि राहुल गांधीच्या बरोबर ज्या 4 मुली परवा प्रेसला आल्या त्यातल्या एका मुलीनं सांगितलं की पोलिसांनी मारहाण केल्यानंतर तिच्या पार्श्वभागामध्ये काठी घुसवली. हे दिसतंय व्हिडिओत, म्हणजे काही ह्याच्यामध्ये फॅब्रिकेटेड इमेज आहे असं काही नाही. म्हणजे आणि तो पुरुष आहे, ही मुलगी आहे. म्हणजे काय प्रकारची सडलेली मानसिकता पोलिसांची असू शकेल की मारून पुरेसा आनंद नाही झालाय. म्हणजे या प्रकारच्या विनयभंगाशी सदृश कृती केल्यानंतर ज्या पोलिसाला आदेश मिळतो, ज्या पोलिसाला आनंद मिळतो आहे असे लोक होते. दुसरी जी एक बाई आहे बघ तिथे, ती रॅपिड ॲक्शन फोर्सवाली, जिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिने असं लिहिलं होतं की ही सगळी झुरळं आम्ही नेस्तनाबूत करणार आहोत. आणि ती अशी विनोदी बाई आहे की आंदोलन झाल्या झाल्या तिचा हात असा बांधलेला होता की मुलांनी मारहाण केली म्हणून. 8 दिवसानंतर ती हात मोकळा करून नाचते. म्हणजे हे काय प्रकारचं फ्रॅक्चर आहे की 8 दिवसानंतर एकदम गोविंदासारखा तुमचा हात होतोय. तर हे जे आहे ना, हे त्याने करून पाहिलं. पोलिसांनी पण काय म्हटलं की आम्हाला खूप दगडफेक झाली. मुलांना मारहाण झाल्याचे व्हिडिओ आहेत, पोलिसांना मारहाण झाल्याचे काय व्हिडिओ आहेत मला तू सांग. आणि पोलिसांनी दगडाचा ट्रक आणून ठेवला, अगोदर तिथे आणून ठेवलेला आहे दगडाचा. मला तू सांग, कुठल्या आंदोलनामध्ये दगडाचा ट्रक हा बॅकअप असतो? दगडाचा ट्रक तुम्ही आणला आणि पोलीस दगड मारताना दिसतायत, पोलीस दगड मारताना दिसतायत, रॅपिड ॲक्शनवाले दगड मारताना दिसतायत. म्हणजे तुम्ही सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही पोरांना सोडायचं नाहीये आणि तुम्हाला लोकांच्या भीतीचा वापर करायचा आहे. यांच्या दुर्दैवानं काय झालं की पहिल्या दिवशी मुलं घाबरली, मुलं पळून पण गेली, त्यांना त्रास पण झाला, हॉस्पिटलाइज झाली सगळी मुलं, अनेक मुलं हॉस्पिटलाइज झाली. त्याचा परिणाम म्हणून दुसऱ्या दिवशी जास्त मुलं आली. म्हणजे आणि त्या दिवसा मीम्सचं प्रमाण कधी वाढलंय, ते जनरल कायर हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं मीम आहे. म्हणजे जनरल डायरच्या बरोबर देशाच्या पंतप्रधानाची तुलना होते. एवढ्या एकाच कारणासाठी देशाच्या पंतप्रधानानं राजीनामा दिला पाहिजे. तुम्हाला लोक जनरल डायर न म्हणतात, जनरल कायर म्हणतात, याची तुम्हाला अजिबात लाज वाटत नाही. हे सगळं ज्या वेळेला ह्या लोकांनी केलं त्यावेळेला रात्री पोरांनी काय केलंय, दिल्ली पोलिसांचं टाळ्या वाजवून स्वागत केलेलं आहे की घरी जाऊन तुमच्या मुलांना सांगा की आज आम्ही तरुण मुलांना मारलं. दुसऱ्या दिवशी पुष्पगुच्छ दिले. इथं मुंबईमध्ये त्या रिया अहिर नावाच्या मुलीने गाडीच्या समोर हात ठेवला. आता मुंबईच्या पोलिसांचं कौतुक यासाठी केलं पाहिजे की या मुलीवरून गाडी नेता येऊ शकते, ही बुद्धी त्यांनी दाखवली नाही, हे त्यांनी केलं नाही. बिहारमधल्या पोरांनी विचारलं की टियर गॅस की व्यवस्था नाही की आहे, आणि त्यांनी ते बॅरिकेड नाचवत नेलं. ते रशी होती तिचं टग ऑफ वॉर केलं. म्हणजे पोरांनी या सगळ्याचं विनोदात, ऍब्सर्डिटी मध्ये रूपांतर कधी केलंय, जेव्हा त्यांना लक्षात आलं की मारण्याच्या क्षमतेमध्ये आपण पोलिसांना पुरेसं नाही पडू शकत. आणि पोरांनी काहीही न करता किंवा सेल्फ डिफेन्समध्ये, एक ती मुलगी आहे बघ, त्या मुलीने एका महिला पोलिसाच्या हेल्मेटमध्ये हात घातलाय. आता ही ताकद जी आहे ना, ही 2च कारणांनी येऊ शकते. तुम्ही ऍब्सोल्यूट इनोसंट आहात आणि तुम्हाला मागचं पुढचं काही पडलेलं नाहीये. अशातनं ते जे धाडस आलंय ना, त्या इमेजेस निर्माण केल्या ह्या आंदोलनाने. सरकारने जर योग्य वेळी संवाद साधला असता हे सगळंच टाळता आलं असतं. म्हणजे पंतप्रधानांना तिथं जाऊन किंवा शिक्षण मंत्र्याला तिथं जाऊन, मला मुळात तू सांग, JP नड्डा सारखा एक अत्यंत बोगस माणूस जो स्वतःचं खातं नाही नीट सांभाळू शकत, त्या माणसाकडे तुम्ही चर्चेची जबाबदारी दिली. धर्मेंद्र प्रधान इनकॉम्पिटंट आहे, याचं उत्तम उदाहरण तेच आहे की तुम्ही ज्याच्याकडे चर्चेची जबाबदारी दिली तो त्या खात्याचा मंत्रीच नाहीये. अशा परिस्थितीमध्ये सरकारनं चर्चा न करणं, सरकारने त्या मुलांशी बोलायला न घेणं, आणि सोनम वांगचुकना मध्यरात्री उचलून नेते, काय पद्धतीने उचलून नेलं तू बघ. सोनम वांगचुकला उचलून नेणं आणि तो बाबा रामदेव पळून जाणं हे 2 वेगळे इन्सिडेंट्स आहेत. बाबा रामदेव तिथं सलवार घालून पळून गेलेला आहे, याला इथं त्या झोळण्यात घालून उचलून नेलाय. याचं कारण काय आहे की तुम्हाला तो माणूस मरू नये असं वाटतं आणि मेला तरी आपल्या देखरेखीखाली मरावं असं वाटतं.
मैदानामध्ये तो मेला तर जास्त प्रॉब्लेम होईल अशी भीती वाटते. आणि दुसरं ह्यांनी काय केलं, दीपके आणि त्याच्याबरोबरची मुलं आणि सोनम वांगचुक यांना पूर्ण वेगळं करण्याचा सरकारने प्रयत्न केला. त्याचाही परिणाम झाला नाही. त्याचा परिणाम झाला नाही कारण दीपके हा त्या आंदोलनाचा एक केंद्रबिंदू आहे, नेहा बोरा आणि बाकीच्या डाव्या चळवळीतल्या मुली हा दुसरा केंद्रबिंदू आहे, आणि सोनम वांगचुक हा तिसरा केंद्रबिंदू आहे, आणि बाहेरचा चौथा केंद्रबिंदू हा राहुल गांधी आणि त्याचं आंदोलन हे आहे. त्यामुळे कोणाशी कसं डील करावं हे ह्यांना कळलं नाही. आणि हे मारहाण तरुण पोरांना होण्याच्या अगोदर संसदेत चर्चा केली असती तर कदाचित आंदोलन संपवण्यासाठी विरोधी पक्षांना पण यावं लागलं असतं. पण विरोधी पक्षाशी बोलणं हे ह्यांना कमीपणाचं वाटतं, तरुण मुलांशी बोलणं अपमानास्पद वाटतं, फक्त गोळ्या घालणं, पेलेट गन वापरणं हे यांना स्वाभिमानाचं आणि ताकदीचं लक्षण वाटतं. म्हणजे यांनी स्वतःच्या अहंकारामुळे हे आंदोलन आवाक्याबाहेर नेलं, आणि आवाक्याबाहेर नेल्यानंतर यांच्यातल्या अंकल आंटी मंडळींनी काय सुरू केलं, तिकडे आझादीचे नारे लागतायत, हे सगळे अँटी नॅशनल आहेत, धर्मविरोधी आहेत, चायनाचे एजंट आहेत. चायनाचे एजंट आहेत म्हटल्यानंतरचा एक छोटा व्हिडिओ आलाय बघ, कोल्हापूरच्या पोरांचा व्हिडिओ आहे. तर त्याने शी जिनपिंगला फोन केलाय की आम्हाला असं कळलंय की तुम्ही आमच्या आंदोलनाला पैसे देताय, तर मी इथं 3 चहा घेतलेत, QR कोड पाठवतो, माझ्या चहाचे पैसे द्या. आता हे जे आहे ना, हे तुम्हाला म्हणजे तुमच्या अब्रूचं खोबरं करणारच आहे. म्हणजे तुम्ही चायनाचे एजंट आहेत, पाकिस्तानचे एजंट आहेत, म्हणजे चीन आणि पाकिस्तानवर एवढी सोरोस तर कसं आहे, ते कुठल्या तरी एका सिनेमात आहे बघ की मी परमनंट हूं, म्हणजे कुठल्याही आंदोलनामध्ये सोरोस हा परमनंट आहे. काही झालं की लोक म्हणतात सोरोसने पैसे दिलेत. म्हणजे नॉर्वेच्या एका महिला पत्रकाराने प्रश्न विचारला आणि त्याच्यावरून पण तिला असं म्हटलं गेलं की सोरोस कडून त्यांना फंडिंग मिळतं. आता नॉर्वेच्या महिला पत्रकारानं प्रश्न विचारला कारण तिथे महिला पत्रकारांनी आणि पुरुष पत्रकारांनी प्रश्न विचारण्याची पद्धत आहे. ते काही चित्रा त्रिपाठी, अंजना मोदी यांच्यासारखे लोक नाही आहेत ना, की जे फक्त तुम्ही आंबा चोखून खाता का कापून खाता, तुम्ही थकत कसे नाही, तुम्ही पर्स वापरता का नाही, मग तुमच्याकडे पैसे असतात. अख्ख्या देशाच्या पैशाला घोडा लावल्यानंतर तुम्हाला पैसे कशाला लागतील, हे प्रश्न विचारण्याची ताकद स्वेच्छेनं गमावली आहे ना या लोकांनी. म्हणजे असं नाहीये, म्हणजे या बाबतीत सुद्धा मोदी आणि त्यांच्या टोळीला फक्त दोष नाही देता येणार. यांनी स्वतःहून ती ताकद गमावली, कारण त्याच्या बदल्यात त्यांना पर्क्स मिळत आहेत, मालकाला पर्क्स मिळत आहेत. त्यामुळे नॉर्वे सारखा एक छोटा देश तो फ्रीडम इंडेक्समध्ये एवढा वर का आहे, आणि आपला देश 140 कोटींचा, आपल्या लोकसंख्येपेक्षा कोटीपेक्षा जास्त खालचा नंबर आहे आपला, 150च्या खालचा नंबर आहे. हा, त्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे ना ह्या लोकांचा, की यांना कुणीच प्रश्न विचारण्याची सवय नाही. आणि प्रश्न सुद्धा कसे आहेत, तुला मी प्रश्न ब्रीफच करतोय, पेपर फोडतोय. म्हणजे नीटचा फक्त पेपर फोडला नाही यांनी, लोकशाहीचाच पेपर फोडलाय. पंतप्रधानांना विचारलेले प्रश्न पण आधीच विचारले जातात आणि त्याची उत्तर पण ह्यांना आधीच माहिती असतात. त्याच्या पलीकडं, त्या मेकशिफ्टच्या पलीकडे ह्यांना काही विचारायचं नाहीये. जेनझीचं जे आंदोलन आहे ते ह्यांच्या सिलेबसच्या बाहेरचं आहे. त्यामुळे यांना असं वाटलं की मुलं मारलं की पळून जातील. मुलं आई वडिलांना न सांगता आली, मुलं भाजपच्या घरातली आली. आसाममध्ये तर भाजपच्या मंत्र्याची मुलगी आली आणि आसामच्या मुख्यमंत्र्याला सांगायला लागलं की आम्ही काय करणार, आमची मुलं आमचं ऐकत नाहीये. म्हणजे तुमचंही आता ती नेहा बोरा, तिचं घर भाजपचं समर्थक आहे. आणि ती असं म्हणाली परवा एका मुलाखतीमध्ये की ती जेव्हा 20 दिवस आंदोलनाला झाले त्यावेळेला तिची आई तिला भेटायला आली, तेव्हा तिनं पाहिलं की ज्यांना ती अँटी नॅशनल म्हणते, ज्यांना ती समाजद्रोही म्हणते, तीच पोरं हिची काळजी घेत आहेत. आता भाजपच्या लोकांना असा साक्षात्कार होण्यासाठी सुद्धा त्यांच्या मुलांचा जीव जाण्या इतपत परिस्थिती निर्माण व्हावी लागते. इतपत विष संघ आणि भाजपनं या देशात निर्माण केलंय. हा एक धडा या आंदोलनाचा आहे. मुंबईमध्ये पण तू बघ, पुण्यात पण बघ. पुण्यामध्ये पोरांनी पुणे पोलीस विल लव्ह यू असे त्यांना पोस्टर दिले आणि अनेक ठिकाणी पोलिसांनी पोरांनी जेनझीच्या टर्म्स वापरून वेगवेगळ्या खुणा केल्या. त्या खुणानंतर ह्या राघव चड्डाने वगैरे पण वापरायचा प्रयत्न केला. बघ काय आहे, तुम्ही शिंग मोडून वासरात शिरून चालत नाही. आता मी 55 वर्षांचा आहे, तू 40च्या आसपासचा आहे. आपण जेनझीची टर्म आयात करू शकतो, आपण त्यांच्यातले नाही होऊ शकत. त्यामुळे परिणिती चोप्रा असेल, हा राघव चड्डा असेल, कंगना रनौट असेल, या सगळ्या लोकांनी त्यांची टर्मिनॉलॉजी आयात केली. किंवा ती सुषमा स्वराजला कलंक वाटावी अशी ती मासुरी स्वराज, तिची जर भाषा तू पाहिलीस ना, तर राहुल गांधी आता ह्या पोरांचा लाडका काय, त्यांची भाषा बोलतो म्हणून लाडका नाहीये. ती पोरं बोलतात तेव्हा तो मागे उभा आहे म्हणून लाडका आहे.
जेव्हा या पोरांना तो पत्रकार परिषदेत घेऊन येतो तेव्हा सगळं मीच बोलतो, तुम्ही नुसते फोटोत राहा असं नाही म्हणत. तेव्हा तो त्यांना स्टेज देतो आहे. त्यामुळे जेनझी मुलांना त्यांच्या जीवावर त्यांच्या लढाया लढू देता यायला पाहिजेत. हा एक धडा या आंदोलनाचा आहे. आणि या पोरांकडनं जेन अल्फाची मुलं शिकली ना रे. मुळात शाळेतल्या पोरांना टॉयलेट नाही, शिक्षक नाही, बोर्ड नाही, याच्यासाठी आंदोलन करावं लागणं ही शरमेची बाब आहे. पण आता काय झालंय की शरमेची बाब वाटून सुद्धा आंदोलन होईना झालीत. म्हणून आता आपण असं म्हणतो की बघा जेन अल्फानं आंदोलन केलं. खरं तर शाळेतल्या मुलांना हे करावंच लागतं कामा नये. शाळेतल्या मुलांनी एक ठिकाणी रस्ता अडवलाय की जर आमच्या शाळेचं काम नाही झालं थोड्या दिवसात तर आम्ही रस्त्यात बसू. म्हणजे पोरांना आंदोलनाचे धडे मिळाले पाहिजेत, पण आठवीत नाही. पोरांना त्यांच्या शाळेत शिकायचे धडे मिळाले पाहिजेत. त्यामुळे तिथले जे स्थानिक राज्य पातळीवरचे आणि देश पातळीवरचे लोकप्रतिनिधी आहेत ते नालायक आहेत असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे जेन अल्फाला ती ॲक्टिव्ह आहेत किंवा प्रोॲक्टिव्ह आहेत, पण त्यांना आपण अगदी आगाऊ ॲक्टिव्ह करण्याची गरज नाही. त्यांनी शिकलं पाहिजे. त्यांना बराच समाज देणं ही आपली जबाबदारी आहे. इव्हन जेनझीचं सुद्धा मी खूप लोकांना असं म्हटलं की ठीक आहे, पोराने आंदोलन केलं, दिल्लीत केलं, मुंबईत केलं, देशाच्या इतर भागात केलं. आता त्यांना शिकायचं वातावरण दिलं पाहिजे. ती काही आपली आंदोलनाची परमनंट फौज नाहीये. म्हणजे म्हाताऱ्यांनी केली नाहीत, मध्यमवयीन लोकांनी केली नाहीत आंदोलन म्हणून तुम्ही आमच्या वतीनं आंदोलनं करा, हा नाकर्तेपणा आहे. त्यांनी आंदोलनं केली. आपण त्यांना एक यश पाहिजे होतं ते मिळवलं. एका अर्थाने टेम्पलेट निर्माण करून दिलंय आपल्याला की असं करता येणं शक्य आहे. आता त्या मुलांनी नीट शिकण्याची व्यवस्था केली पाहिजे, त्यांची आयुष्य मार्गी लागली पाहिजेत आणि त्यांना पुन्हा आंदोलनं करून मारहाणच होऊ नये अशा प्रकारचा समाज निर्माण करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे हे सुद्धा मला वाटतं की जी 50च्या 70च्या दरम्यानचे सगळे लेफ्ट लिबरल पण आजी आजोबा आहेत ना, त्यांना पण मला आणि असं सुचवावं असं वाटतं की सगळं पोरांवर ढकलू नका. ती 20-25ची मुलं आहेत, त्यांना जगायचं आहे, त्यांना देशात शिकायचं आहे, देशाच्या बाहेर शिकायचं आहे, आणखी काही गोष्टी करायच्या आहेत. ते सगळं करून त्यांना वाटलं ना की देशावर प्रेम केलं पाहिजे, समाजावर केलं पाहिजे, करतील. पण तुम्ही त्यांना जुलमाचा रामराम करायला लावू नका. तुम्ही 2-3 पिढ्या माती खाल्ली आहे म्हणून त्या पोरांनी सगळी माती निस्तरली पाहिजे, माती सावडली पाहिजे असं करू नका. हे मला वाटतं फार महत्वाचं आहे. बरोबर. बरेच धडे आहेत याच्यातून. भाजपने काय धडा घेतलाय किंवा सरकारने काय धडा घेतलाय हा एक वेगळा भाग आहे, परंतु संघाने एक धडा घेतलाय त्यातून आणि संघाने संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यामध्ये पण मला असा एक म्हणजे मुद्दा मांडावासा वाटतो किंवा तुम्हाला प्रश्न विचारतो मी की जे मोहन भागवत काल त्या संवादामध्ये बोलले की हे दहशतवादी नाही आहेत किंवा आंदोलन म्हणजे संवाद आहे, संवाद साधायला पाहिजे वगैरे वगैरे जे काय ते, तर त्यांनी हे सरकारला पण सांगितलं असेलच, मोदी शहांना सांगितलं असेलच. मोदी शहांनाच सांगण्यासाठीचा संवाद. हा म्हणजे त्यांनी सांगितलं असेल यांना, परंतु यांनी ऐकलं नाही आणि म्हणून आता ते जाहीर बोलावं लागतं. अशातला काय भाग आहे का? असं आहे की संघ नेहमी काय सांगतो, आम्ही राजकीय नाही आहोत, बरं, आम्ही देशासाठी आहोत, आम्ही राष्ट्रप्रेमासाठी आहोत. पण आपल्याला माहिती आहे की संघ हा 10 तोंडी रावण आहे. त्यामुळे संघाचं कसं आहे, संघ एका तोंडाने मोदीला सांगतो, दुसऱ्या तोंडाने आणखी तिसऱ्या वेगळ्या यंत्रणांना सांगतो, काँग्रेसला सांगतो, वेगवेगळ्या लोकांना सांगतो. म्हणजे एक काळ असा होता संकेत की जेव्हा 80 ते 85च्या दरम्यान संघाने काँग्रेसला मदत केलेली आहे. कारण त्यावेळेला काँग्रेस हे काश्मीरमधल्या आतंकवादाच्या विरोधात फार आग्रही भूमिका घेत होतं. त्यामुळे आता कसं झालंय की संघाला स्वतःचं नॅचरल पॉलिटिकल आउटफिट मिळालंय. त्यामुळे हे जे नॅचरल पॉलिटिकल आउटफिट आहे ते गेली 12 वर्ष मिळाले. संघ 100 वर्ष आहे आणि त्यांच्या डोक्यातली कल्पना काय आहे की त्यांची जी काही एक आदर्श हिंदू राष्ट्राची वगैरे कल्पना आहे, त्या हिंदू राष्ट्राच्या कल्पनेत ही शिवीगाळ बसत नाही. त्यांच्या हिंदू राष्ट्राच्या कल्पनेत अंकल आंटी लोकांनी केलेली शिवीगाळ बसत असेल, ही बसत नाही. आता तू जे म्हणलास की मोहन भागवतांना हे बोलावंसं वाटलं, ते कुठं बोललेत? मला वाटतं अंबानीच्या शाळेमध्ये ना. म्हणजे भागवतांना सुद्धा रवींद्र नाट्य मंदिरात बसून नाही बोलता येत, भागवतांना सुद्धा शिवाजी मंदिरमध्ये बसून नाही बोलता येत. म्हणजे आता त्या जागेचं काही अंबानीने भाडं घेतलं असेल का? ती जागा ही गुरुदक्षिणा म्हणूनच अंबानीने भागवतांना दिलेली आहे ना. म्हणजे यातनं एक आणखी पण काय लक्षात घ्यायला पाहिजे, संघाचा भांडवली चेहरा काय आहे, तो आहे A1 आणि A2 हा संघाचा पण भांडवली चेहरा आहे. आता भागवत काय म्हणाले, मला कोणी 100% विश्वास ठेवायला सांगितलं तर मी जेनझीवर डोळे झाकून जेनझीवर विश्वास ठेवेल. आता हे त्यांनी ना दसऱ्याला म्हटलं पाहिजे, जेव्हा रेशीम बागेत त्यांचं ध्वजसंचलन होईल ना तेव्हा त्यांनी हे म्हणायला पाहिजे.
पोरांच्या बरोबर म्हणून काय उपयोग नाही. ते ठीक आहे, तुम्ही म्हणलात. आणखी ते काय म्हणाले, ही काही राष्ट्रद्रोही नाहीये. ती राष्ट्रद्रोही नाहीयेत असं म्हटल्यानंतर कंगना रनौटचं संध्याकाळी विधान बदललंय. 4 दिवसापूर्वी ती म्हणली की ही गटर जनरेशन आहे. मग लोकांनी तिच्या गटरछाप वाक्यांची एक मालिका लोकांच्या समोर सादर केली. आता ती म्हणते की नाही, मी पण तुमच्याच जनरेशनची आहे. तर हे पुन्हा शिंग मोडून वासरात शिरण्यासारखं आहे. पण ते कसं आहे, जसं विमानतळावर असतं बघतो वाऱ्याची दिशा दाखवणारा एक फलक, एक झेंडा असतो बघ, तसं संघ आणि मोदी हे 2 अशा प्रकारचे फलक आहेत. त्यामुळे मोदी शिंकले एका दिशेने, तरी त्या दिशेनं बीजेपी वाले वाटचाल करतात. आता त्यांना लक्षात आले की भागवत या पद्धतीने म्हणलेत. भागवत काय म्हणले, तरुण पोरं चांगली आहेत. आता भागवत का म्हणलेत, कारण भागवतांकडे जबाबदारी फायर ब्रिगेडची आहे. भागवतांच्या असं लक्षात आलं की आपल्या भावकीमध्ये, संघ परिवाराच्या देशांतर्गत आणि NRI भावकीमध्ये, ज्या NRI मधले अशा एकदम भावविवश झालेल्या बाया आहेत की नाही, आणि पुरुष जे तिकडे गेल्यानंतर अश्रू गाळतात, मोदी मोदी करणारे लोक आहेत, त्यांची जी तरुण पोरं आहेत, त्या तरुण पोरांमध्ये पण इन्फिल्ट्रेशन आहे ना संघाचं. तर यात ही तरुण पोरं तू जर बघितलंस तर लंडनमध्ये आणि अनेक ठिकाणी परदेशात सुद्धा या नीटच्या विरोधातली आंदोलनं तिथल्या पोरांनी पण केली आहेत. ती पोरं काही नीट बाधित नाहीयेत, पण त्यांना कळले की ह्यांनी माती खाल्ली आहे. त्यामुळे आपलं जे देशांतर्गत क्लायंटेल आहे तरुण पोरांचं, आणि NRI क्लायंटेल आहे, आणि त्यातनं येणारा पैसा आहे. कारण पैसा कोण देतो संघाला? प्रचंड मोठ्या प्रमाणात बाहेरनं पैसा येतो. हा पैसा टिकवणं, हे क्लायंटेल टिकवणं, आणि बीजेपीनं माती खाल्ली तरी संघाचं नेटवर्क संपू नये याची काळजी घेणं. ती का काळजी घ्यायला पाहिजे त्यांना? कारण समजा 29ला ह्यांची सत्ता गेली, जाण्याची शक्यता कठीण दिसते मला, पण समजा गेली तरी संघानं संस्थात्मक पातळीवर जे विष पेरलेलं आहे ते पुढची 25 वर्ष हलत नाही जागचं. त्यामुळे संघाला भाजपची काळजी आहे, पण आपल्या विष पेरणीच्या यंत्रणेची जास्त काळजी आहे. त्यामुळे भागवत त्या अर्थानं पण बोललेत. आता भागवतांनी पोरांशी चर्चा केली. ते जे क्राऊड होतं, त्या क्राऊडचा पण सर्व्हे करण्याची गरज आहे. कोणत्या वयोगटातली पोरं होती, चाळीतली पोरं होती का, झोपडपट्ट्यांमधली पोरं होती का, मराठी पोरं होती का, बायलिंग्वल पोरं होती का, यातली RSS समर्थक कुटुंबांची पोरं होती का, आणि एवढी प्रचंड शांतता तिथं त्यांच्यासमोर होती. म्हणजे जेनझीची पोरं एवढी शांत राहणारी पोरं पण आहेत का? एवढी शांत जेनझी यांना कुठून मिळाली? म्हणजे भागवतांनी त्यांच्या पातळीवरचा एक मेसेज तयार केलेला आहे. आता भाजप त्यांचं ऐकेल की नाही ते सोडून दे. किमान संघाचे जे अंकल आंटी आहेत ना, रोज सकाळी 6 वाजता व्हॉट्सअप टाकून मी ह्यांच्या बरोबर नाही, मी त्यांच्या बरोबर नाही म्हणणारे, किमान त्यांनी तरी सरसंघ चालकांचं ऐकलं पाहिजे की बाबा हे गृहस्थ सांगतायत ना, हे गृहस्थ सांगतात 3च्या ऐवजी 4 मुलं जन्माला घाला तर आपण ऍक्टिव्ह होतो. तर किमान हे गृहस्थ ज्या वेळेला सांगतात की ही मुलं चांगली आहेत, तेव्हा आपण या मुलांना लाजेकाजेस्तव तरी चांगलं म्हणायला शिकलं पाहिजे. एवढा मेसेज RSSच्या केडरला आहे. कारण बेसिक विकृती RSSच्या केडरमध्ये आहे, त्यातले अधिक विकृत लोक भाजपमध्ये आहेत, त्यातले पॉलिटिकली ऍक्टिव्हेटेड विकृत भाजपमध्ये आहे. त्यामुळे या सगळ्या लोकांना भागवतांनी मेसेज दिला असला तरी सुद्धा मला भागवत आणि संघ यांच्याबद्दल काही फार आशा नाहीये. कारण माणसांना बुद्धिमांद्याच्या रूपामध्ये ठेवणं हा त्यांचा मोडस ऑपरेंडीचा भाग आहे. मुलांनी प्रश्न विचारले, मुलांनी आता विचारलं की नीटचा घोळ हा आहे, पण MHCETचा घोळ तो आहे, TETचा घोळ तो आहे. तर संघवाले किती प्रश्न ऐकून घेऊ शकतात ह्याच्यावर पण मर्यादा आहे. त्यामुळे आता त्यांनी काय केलंय की आग लागली आहे, देशभरात लागलेल्या आगीवर एक कॉन्सन्ट्रेटेड आगीचा बंब त्यांनी आणून लावलेला आहे. असं पुन्हा जेव्हा घडेल 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी, नागपुरात जेव्हा घडेल, नागपुरात घडलं ना, नागपुरातही घडलं, लोकांनी रेशीमबागेच्या आसपास आंदोलनं केली. म्हणजे यांना सवय काय आहे, यांना 2 प्रकारच्या सवयी आहेत. झेंडावंदन करायचं नाही 15 ऑगस्टला, देशाचा झेंडा लावायचा नाही, आणि आपल्या सत्तास्थानापासून लांब आगी लावत हिंडायचं. याच्या उलटं घडलं ना, हे सत्तेत आल्यामुळे यांना झेंडावंदन करावं लागतंय आणि आंदोलन ह्यांच्या वेशीशी येऊन थांबली. त्यामुळे आता ह्यांना जेनझी ही राष्ट्रप्रेमी आहे. आता ते सगळ्या पोरांना जेनझींना राष्ट्रप्रेमी आहे, हे काही अँटी नॅशनल नाहीत, हे त्यांनी सरकारला सांगावं ना. परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यानं सांगितलं की या आंदोलनाला परदेशातनं पैसा येतो आहे अशी माहिती आमच्याकडे नाही. आता हे काय म्हणतात अंकल आणि आंटी मंडळी, हा माहिती नाही पण म्हणजे पैसे घेतलेच नसतील असं नाही. अरे तुमच्याकडे दुसऱ्या कुठल्याही पक्षातल्या माणसाकडे काय काळा पैसा आहे बघायला तुमच्याकडे ईडीची मशिनरी आहे. तर तरुण पोरांना जर काळा पैसा आला असेल तर ते बघण्याची तुमच्याकडे यंत्रणा नाही का? त्यामुळे हे जे लोक आहेत ना, भाजपला संघाने दिलेला हा इशारा आहे हे बरोबर आहे,
पण 12 वर्षाची जी सत्तेची सूज आहे आणि हा आत्मप्रेमामध्ये लीन झालेला माणूस आहे, त्यामुळे जो स्वतःच नॉन बायोलॉजिकल म्हणतो, तो माणूस अशा प्रकारच्या मर्त्या आव्हानांना सहज सामोरा जाईल अशी परिस्थिती नाहीये. त्यामुळे यांना सत्तेवरनं खाली खेचणं, आणि ती जेनझीची जबाबदारी नाही फक्त, ती एकूण व्यापक समाजाची जबाबदारी आहे, ते होणं गरजेचं आहे. बरोबर. ज्यावेळी कॉक्रोच जनता पार्टी नावाचं एक पेज बनवलं गेलं आणि त्याला जो प्रतिसाद मिळाला, त्यावेळी असं लक्षात आलं, म्हणजे अशी चर्चा सुरू झाली की हे तरुण जे आहेत ते प्रस्थापित विरोधी पक्षांकडे न जाता एका वेगळा तिसरा पर्याय शोधतायत. त्याची अनेक कारणं पण आहेत. पण आता ह्या आंदोलनातून पुन्हा एकदा सिद्ध झालंय की जे 10-12 वर्ष विरोधी पक्षांना, प्रस्थापित विरोधी पक्षांना जे जमलं नाही, ते ह्या 30-35 दिवसामध्ये तरुण पोरांनी करून दाखवलंय. मग आता विरोधी, म्हणजे राजकीय विरोधी पक्षांची खरंच गरज आहे का? हे बघ, विरोधी पक्षांची गरज यासाठी पण आहे की या मंडळींनी बाहेर आंदोलन केलं, त्याला यश मिळालं, पण गेले 2 ते 3 आठवडे विरोधी पक्ष आपले, म्हणजे सगळे विरोधी पक्ष काही पूर्ण इंटेग्रिटीचे आहेत असं माझं म्हणणं नाही, पण काँग्रेस फॉर दॅट मॅटर, काँग्रेसनं अत्यंत निसंदिग्धपणानं भूमिका घेतलेली आहे आपल्या या बाबतीतली. आणि असं आहे की आता जी मुलं रस्त्यावर आंदोलनं करत आहेत त्या मुलांना हे ठरवावं पण लागणार आहे की त्यांना दबाव गट म्हणून राहायचं आहे, कुठल्या तरी पक्षाची यंत्रणा किंवा पक्षाच्या सोबत काम करायचं आहे का, जसं लोक अभिजित दिपकेल असं म्हणाले किंवा इतरही माणसं त्याला सांगत राहतात की तुम्हीच पक्ष काढणार आहात का. आता प्रॉब्लेम काय आहे की विरोधी पक्षांच्या विश्वासार्हतेबद्दल लोकांना 2 कारणांनी शंका वाटलेली आहे. एक म्हणजे भाजपचं जे सोशल मीडिया मेकॅनिझम आहे, त्या सोशल मीडिया मेकॅनिझममधनं ह्यांनी विरोधी पक्ष हा नालायक आहे, विरोधी पक्षाचा नेता कुचकामी आहे, हे गेल्या 12 वर्षात सर्व मार्गाने ठसवलं. म्हणजे त्या पूर्ण इमेजमधनं बाहेर पडून स्वतःला एस्टॅब्लिश करायला राहुल गांधीला 12 वर्ष लागली. मग त्याचं ह्यांनी जे पप्पू नामकरण केलं, तिथून तो देशातला अत्यंत ताकदीचा विरोधी पक्ष नेता व्हायला. कारण यांच्या एक काय लक्षात आले माहिती आहे, विरोधी पक्ष रस्त्यावर किंवा संसदेत ताकदवान असला की सत्तेला प्रॉब्लेम होतो. त्यामुळे त्यांनी मुळावर घाव घातला आणि विरोधी पक्ष नेस्तनाबूत केला. विरोधी पक्ष कमी ताकदवान असण्याच्या काळामध्ये समजा जर हे आंदोलन झालं असतं, तू इमॅजिन कर 2014 किंवा 19 मध्ये ज्या वेळेला विरोधी पक्षाची ताकद नगण्य होती, त्यावेळेला जर हे आंदोलन झालं असतं तर ह्याला एवढं यश मिळालं असतं का. बाहेर या मुलांनी केलेलं काम निसंदिग्धपणे महत्त्वाचं आहे, पण सरकारला ही पण भीती होती की बाहेर पण हँडल करायचं आहे आणि आतमध्ये पण हँडल करायचं आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची गरज राहिली नाही, कारण आपण संसदीय लोकशाहीत आहोत. आज भाजप सत्तेत आहे, उद्या दुसरं कोणीतरी सत्तेत येईल, कोणीही सत्तेमध्ये आलं तरी विरोधी ताकदीची गरज राहते. फक्त विरोधी पक्षांना हे शिकण्याची गरज आहे की आंदोलनं करणाऱ्या लोकांशी तुम्ही कसं जोडून घ्यायचं की नाही, तुमचं समांतर आंदोलन चालू ठेवायचं का, आणि आंदोलनातल्या लोकांना ऑनबोर्ड घेताना काय काळजी घ्यायची. तर हे मला वाटतं आता काँग्रेसला पण शिकावं लागणार आहे, कारण देशभरामध्ये लोक अपेक्षा व्यक्त करतात की या CJPच्या आंदोलनाबरोबर राहुल गांधी आणि काँग्रेसनं जोडून घ्यायला पाहिजे. आता हे दोन्ही बाजूने आहे ना, म्हणजे CJPने पण त्याच्याशी जोडून घ्यायला पाहिजे आणि त्यांनी पण CJPशी जोडून घ्यायला पाहिजे. तर आता CJPमध्ये असलेले काही लोक हे आधी आम आदमी पार्टीमध्ये होते, त्या दिपकेच्या सहित. पण म्हणजे मी आपल्याकडे काही लोक असं म्हणतात त्याप्रमाणे असं म्हणणार नाही की हा आम आदमी पार्टीचाच प्रोजेक्ट आहे, कारण लोकांच्या मनामध्ये अण्णा हजारेंच्यामुळे एवढी भीती निर्माण झालेली आहे की दुसरा अण्णा हजारे निर्माण होऊ नये याच्याबद्दल आपले लोक अत्यंत अलर्ट आहेत. आणि ती भीती अनाठायी आहे असं मी म्हणत नाही, पण आता असं आहे की या आंदोलनामध्ये CJPच्या बाहेरचे पण खूप फोर्सेस आहेत. म्हणजे CJPला पॅरलल डाव्या पक्षांचे फोर्सेस आहेत, CJPला पॅरलल महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीचे फोर्सेस आहेत, आणि नवी जी राजकीय विरोधी ताकद उभी राहणार आहे ती या सगळ्याच्या मिश्रणातनं उभी राहणार आहे. त्यामुळे आत्ताचे उपलब्ध इन्स्टिट्यूशनलाइज विरोधी पक्ष आणि चळवळीतनं निर्माण होणारी विरोधी ताकद यांना कुठल्या तरी एका टप्प्यावर एकमेकांशी जोडून घ्यावं लागणार आहे. ते आता देशाच्या पातळीवर कसं जोडलं जाईल, राज्याच्या पातळीवर कसं जोडलं जाईल मला माहिती नाही. म्हणजे आता आम्ही मराठीच्या आंदोलनाचं काम महाराष्ट्रामध्ये करतो. आमच्या आंदोलनामध्ये अगदी आत्तापर्यंत 40च्या वरचेच लोक होते, पण गेल्या काही काळामध्ये आम्हाला महाराष्ट्रभर फिरताना असं दिसतं की उदाहरणार्थ नववर्ष स्वागत यात्रा काढली तर 20-25चे लोक आले. पुण्यामध्ये आम्ही रेल्वे परिषद घेतली, अभिवादन यात्रा काढली, तिथे 25-30चे लोक आले. म्हणजे भ्रष्टाचाराचा विषय 20च्या लोकांना पण महत्त्वाचा वाटतोय,
पण भाषेचा विषय अजून तिशीच्याच लोकांना महत्त्वाचा वाटतोय. मग भाषेचा विषय, संस्कृतीचा विषय, भाषा रोजगाराचा विषय बनण्याची गोष्ट तरुण पोरांना महत्त्वाचं वाटण्यासाठी आमच्यासारख्याने काय केलं पाहिजे? कदाचित विचार करण्याची आणि काम करण्याची पद्धत पण बदलली पाहिजे. कारण आमच्यासारखे लोक आणखी किती 5 वर्ष काम करू शकतील ना. या प्रकारचं आंदोलन यशस्वीतेच्या पातळीवर न्यायचं तर नव्याच मुलांना ते नेणं भाग आहे. म्हणजे दिल्लीच्या आंदोलनाचा हा पण एक धडा आहे की राष्ट्रीय पातळीवरच्या आंदोलनांचा कंटेंट आणि मेथड जशी बदलली आहे तशी राज्य पातळीवरच्या आंदोलन करणाऱ्या आमच्यासारख्यांची पण कंटेंट आणि मेथड बदलली पाहिजे. बरोबर. एक शेवटचे 2 प्रश्न आहेत. एक तर म्हणजे महाराष्ट्रामध्ये या सगळ्या आंदोलनाची गमतीशीर पद्धतीने ह्या सगळ्याकडे बघितलं गेलं. जी मुलं किंवा ज्या आंदोलनातून मोदींना शिव्या दिल्या जात आहेत, त्यांच्या आईवरती वेगळ्या पद्धतीची टीका टिप्पणी होते असं बोललं गेलं. त्याच आंदोलकांना शिंदेचे जे मंत्री आहेत, एकनाथ शिंदे यांचे मंत्री, ते भेटतात. मग संजय शिरसाट असतील, आणखीन कोणी असेल. तर हे महाराष्ट्रामध्ये म्हणजे काय सुरू आहे? कसं आहे माहिती आहे, आता काल एक छान व्यंगचित्र निखिल वागळेंनी शेअर केलं. व्यंगचित्रकार आठवत नाही. त्याच्यात मोदींची आई त्यांना असं म्हणते की बेटा ये लोग तुझे गालियां दे रहे मुझे नाही. म्हणजे मोदींच्या आईला पण मरणोत्तर पण ही क्लॅरिटी आहे की माती आपल्या मुलाने खाल्लेली आहे. आणि रात्री 1:30 वाजता 2 वाजता येऊन तुम्ही काय म्हणता की मुली असं वागल्या आणि मुलींनी शिव्या दिल्या. म्हणजे मुलांनी शिव्या दिलेलं तुम्हाला चालत होत्या का? मुलींनी शिव्या दिल्या म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये एवढी वाईट पितृसत्ताक मानसिकता आहे की तुम्हाला त्रास कशाचा झालाय? मुलींनी तुम्हाला शिव्या दिल्याचा त्रास झालेला आहे. अरे पण मुलींना तुमच्या वागण्याचा एवढा त्रास झालाय त्याचं काय? आणि मुलींनी काय शिव्या द्याव्यात, मुलांनी काय शिव्या द्याव्यात याचं काही सरकारच्या गाईडलाईन्स आहेत का? आणि आत्ताच्या काळामध्ये तू पाहशील तर म्हणजे अगदी एकमेकांना जेंडर न्यूट्रल ब्रो म्हणण्यापासून मुलं आणि मुलींच्या शिव्यामध्ये काही फरक राहिलेला नाही. आता त्याच्यामुळे लोकांना धक्का बसतो का? नाही, बसतो. पण वर्षानुवर्ष आई बहिणीवरनं शिव्या देणाऱ्या पुरुषांच्यामुळे गावात पारावर पान तंबाखू खाणाऱ्यांना पण कधी त्रास झाला नाही. ओढ्यावर लुगडी धुणाऱ्यांना कधी त्रास झाला नाही. म्हणजे कोणी शिव्या द्यायच्या आणि कोणी त्यांना नॉर्मलाइज करायचं ह्याचे आपले काही संकेत होते. आता लोकांना काय प्रॉब्लेम झालाय? 20 वर्षाच्या आतली पोरगी शिवी देते ना, म्हणजे हिला कल्चर नाहीये. 50च्या काकूबाईंनी शिव्या दिल्या, 70च्या आजीबाईंनी शिव्या दिल्या ना, मग काय तिनं सहन किती केलंय? म्हणजे किती सहन केल्यावर शिव्या द्यायच्या ह्याचं एक काहीतरी आपलं मोजमाप आहे. मग त्या 20 वर्षाच्या पोरीला जर असं वाटत असेल की या माणसाने आपल्या देशाचं वाटोळं केलं, तिचं आकलन आहे ना ते, त्या मुलाचं आकलन आहे. म्हणजे लोकांनी अनेक प्रकारचे व्हिडिओ आणि अनेक प्रकारचे लोकांनी म्हटलंय की पंतप्रधानांचे मूड स्विंग होत आहेत म्हणून. त्याची काय कारण आहे? आता असं म्हटलं तुम्हाला कशाला राग येतो? म्हणजे ही अशी जनरेशन आहे की जी सॅनिटरी नॅपकिन पासून इनरवेअर पर्यंत त्या म्हणजे इनरवेअर फ्लोट करणारी जनरेशन आहे आणि या फ्लॉन्ट करणारी जनरेशन आहे. या सगळ्या जनरेशनमध्ये तुम्ही लोकांना अशा पद्धतीनं स्टिग्मटाईज करता की एकेकाळी अशी परिस्थिती होती की लोक मेडिकलच्या दुकानामध्ये सॅनिटरी नॅपकिन घ्यायला गेले तर मेडिकलवाला सुद्धा ते काळ्या पिशवीमध्ये बांधून द्यायचं. म्हणजे 2च गोष्टी आपल्याकडे काळ्या पिशवीत बांधून, मटण आणि सॅनिटरी नॅपकिन. तर आता तरुण म्हणजे माझी मुलगी आहे, अशा अनेक मुली मला माहिती पडतात ज्याच्यात काय अबनॉर्मल काय आहे. म्हणजे ही जी जनरेशन लपून नेण्यासारखं काय बेसिक मानवी गरजेचा भाग आहे. तर ही जी क्लॅरिटी आहे ना ह्या मुलांना की तुम्ही या आणि हे सगळं पुरुषांनीच बायकांनीच करायचं आहे. म्हणजे पुरुषांवर ह्यातल्या कशाच्याही स्टिग्माची जबाबदारी नाही. त्यामुळे असं मध्यरात्री येऊन पंतप्रधानांनी म्हणायचं की मी तुम्हाला माफ केलं. अरे पण त्यांनी विचारले का तुम्हाला? उलट ते विचार करतायत तुम्ही माफ करण्याच्या योग्यतेचे आहात का नाहीये. तुम्ही अख्ख्या देशाच्या परीक्षा पद्धतीला अश्व लावलेले आहेत, त्याला त्यांनी तुम्हाला माफ करायचं की नाही हा प्रश्न आहे. आणि नीटचा एक पेपर आहे, 250 पेपर फुटलेत. आणि ती जी काही नॅशनल टेस्टिंग एजन्सी नावाची फ्रॉड एजन्सी म्हैसूरमध्ये आहे ते खूप मागे स्टॅलिनने तमिळनाडूचे असं म्हटलं होतं की मुळात नीट नावाचं दुकानच बंद करा, तुम्ही राज्याच्या पातळीवर परीक्षा घ्या. आधी तसंच होतं. म्हणजे या मुलांच्या आंदोलनाकडे रचनात्मक पद्धतीनं पाहायचं ना तर शिव्या 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 असं न करता नीट नकोय ना लोकांना, मग बंद करा. कारण नीटमुळे आता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी 5वी पासून नो स्कूलिंग सुरू झालंय. पोरं शाळेत जायची बंद झाली, फक्त नीटचाच अभ्यास करतात. किती मुलं नीटला जातील? नीरज हातेकरांनी एक तपशीलवार नोट लिहिली आहे की नीटचा संघर्ष काय आहे. जागा काही हजार आहेत
आणि लक्षावधी मुलं परीक्षेला बसतात, अत्यंत कठोर कॉम्पिटिशन आहे, त्यातनं मुलांमध्ये अत्यंत टोकदारपणा निर्माण होतो आणि वादंग निर्माण होतं. म्हणजे तुम्ही मूळ प्रश्नावर भांडा. भाजपचा प्रॉब्लेम काय आहे आणि संघाचा पण प्रॉब्लेम काय आहे, मूळ प्रश्न सुटला ना तर ह्यांचं दुकान बंद होईल. मग मूळ प्रश्न नाही सुटला तर मग तुम्ही लोकांना सांगाय तुमचं वागणं बरं नाही, मग तुमचे कपडे बरोबर नाही आहेत, तुमची ही राहण्याची पद्धत बरोबर नाही, तुमचे संस्कार चुकलेले आहेत, तुमच्या आईवडिलांमध्येच काहीतरी दोष आहे. त्यांच्या समजा आईवडिलांमध्ये दोष असेल तर ते बीजेपीवालेच आहेत त्यांचे आईबाप. म्हणजे बीजेपीवाल्या आई वडिलांची मुलं एवढी शहाणी कशी निघाली हा प्रश्न खरा लोकांनी विचारला पाहिजे, की ती मुलं येऊन रस्त्यावर आंदोलनं कशी करतायत. उत्तर भारत जो गायपट्ट्यातला आहे, त्या गायपट्ट्यातली अनेक तरुण पोरं आईबापांना न विचारता त्या आंदोलनामध्ये आली, तर महाराष्ट्रासारख्या ठिकाणी इथं अनेक ठिकाणी घरातनं पोरं धडाधड गेली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी नसतं जरी आवाहन केलं ना तरी पोरांनी आंदोलन केलं. त्यांचं आवाहन करण्याआधीच मुलं रस्त्यावर रोज येत होती आणि म्हणजे एका अर्थाने त्यांनी त्या आंदोलनाचा स्वतःच्या पक्षासाठी उपयोग करून घेतला. ठीक आहे, तो उपयोग काय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारला पण करता आला असता, तो उपयोग काँग्रेसला पण करता आला असता, पण या पक्षाने तो केला. आणि त्या प्रकारच्या आंदोलनामधनं ना आता लोकांना असं दिसतंय की नीटच्या पेपरमध्ये घोळ आहे, पण टीईटीच्या पण घोळ आहे, एमपीएससीच्या पण घोळ आहे. त्यामुळे आता मुलं धर्मेंद्र प्रधानच्या बरोबर दादा भुसेचा राजीनामा मागतात. कॉलेजमधल्या आणि विद्यापीठातल्या नोकऱ्यांसाठी 85 लाख ते 1 कोटी रुपये द्यावे लागतात म्हणून चंद्रकांत पाटलांचा राजीनामा मागतात. म्हणजे ही राजीनाम्याची लागण जी आहे ना ती दिल्लीत थांबणार नाही. तशाच प्रकारची आंदोलनं महाराष्ट्रात पण निर्माण होतील, हा एक महत्वाचा धडा आहे. बरोबर. याच्यातून काय साध्य झालं हा एक असा जर प्रश्न विचारला, धडे अनेक आहेत परंतु काय साध्य झालं? फक्त एक माणूस गेला दुसरा माणूस बसलाय, त्याच्या व्यतिरिक्त काय साध्य झालं? कारण याच्या अगोदरची जी आंदोलन आपण बघितली त्याच्यामध्ये एक वैचारिक घुसळण व्हायची आणि एक काहीतरी अमृत जे आहे ते समाजाला मिळायचं. ह्यातनं काय मिळालं? हे बघ, यात वैचारिक घुसळण म्हणजे काय माहिती आहे, या आंदोलन रस्त्यावर चालू असताना संसदेमध्ये ते परीक्षेच्या संबंधातल्या बिलावर चर्चा झाली आणि सरकारनं काय केलं की परीक्षेचा पेपर फुटला तर पेपर फोडणाऱ्यांना एवढी शिक्षा होईल, 5 वर्ष 10 वर्ष. हे कसं आहे की बलात्कार झाल्यानंतर एवढी शिक्षा दिली जाईल, पण तो होऊ नये याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात. तर अजूनही सरकारने गोलपोस्ट बदलणं थांबवलेलं नाही. मध्यंतरी MKCLच्या विवेक सावंतांची एक मुलाखत आली आहे वेगवेगळ्या समाज माध्यमांवर. त्याच्यामध्ये त्यांनी ऑब्जेक्टिव्ह जे प्रश्न आहेत, वस्तुनिष्ठ जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचंच रूप विश्लेषणात्मक कसं करता येऊ शकेल याच्याबद्दलची काही मांडणी केली. त्याच्यात ते असं म्हणतात की समजा एका प्रश्नाचं उत्तर ABCD पैकी एक आहे, तर ते उत्तर दिल्यानंतर पुढचा प्रश्न त्यातनं निर्माण होतो की मग त्याचा पुढचा भाग काय आहे. म्हणजे हळूहळू तुम्ही ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांकडनं मुलांना विश्लेषणात्मक ह्याच्याकडे नेता. पेपर फुटण्याच्या कारणांपैकी एक कारण ना पेपर ऑब्जेक्टिव्ह आहेत हे पण आहे, कारण ते ढापणं सोपं पडतं. त्यामुळे हळूहळू जर तुम्हाला एवढ्या मास स्केलवर परीक्षा घ्यायच्या असतील तर मास स्केलवरच्या प्रश्नामध्ये फक्त रट्टा मारणं, रोट लर्निंग, पाठांतर याच्या पलीकडे जाणारे प्रश्न निर्माण करणं, यासाठी काय करायला पाहिजे हे ठरवायला पाहिजे. सगळ्यात जी मोठी गोष्ट जी अजून राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर नाही आणि ती असली पाहिजे, मला असं वाटतं की शिक्षण हा विषय आधी राज्य सूचीमध्ये होता, तो आता ह्यांनी कॉन्करंट लिस्टमध्ये म्हणजे समवर्ती सूचित घेतला. तो का घेतला? नीट सारख्या देश पातळीवरच्या परीक्षा करता याव्यात म्हणून. तर हे ह्यांनी बंद केलं पाहिजे. देशातल्या राज्यांच्या गरजा वेगळ्या आहेत, त्या राज्याने आपल्या भाषा वेगळी आहे आणि त्यामुळे राज्य पातळीवरच शिक्षणाचा विषय सॉर्ट आऊट झाला पाहिजे. त्या दृष्टीनं शिक्षण हा विषय पुन्हा जर राज्य सूचीमध्ये गेला तर मला वाटतं वैचारिक घुसळणीतला एक महत्वाचा मुद्दा होईल. धन्यवाद सर. खूप जवळपास 1 तासभर आपली चर्चा झाली आणि ह्या आंदोलना घेऊन जे काही मुद्दे होते, जे काही भाजपकडून संघाकडून ज्या काही गोष्टी पसरवल्या गेल्या होत्या चुकीच्या पद्धतीने, त्या प्रश्नांचं देखील तुम्ही निरसन केलं, उत्तरं दिलीत, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा आभार आणि पुन्हा एकदा वेळ द्याल, वेगळ्या विषयावरती चर्चा करू अशी अपेक्षा आपल्याकडून. धन्यवाद. थँक्यू.